सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू होणार आहे। 2026 मध्ये 8वा वेतन आयोग लागू होणार आहे। केंद्र सरकारची 8व्या वेतन आयोगाला मंजुरी मिळालेली आहे। 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू होणार आहे। 2026 मध्ये 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू होणार आहे। केंद्र सरकारची 8व्या वेतन आयोगाला मंजुरी मिळालेली आहे आणि त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होणार आहे। दरम्यान किमान मूळ वेतन हे किती असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 8व्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये बंपर वाढ होण्याची शक्यता आहे। फिटमेंट फॅक्टर किमान 2.86 निश्चित केला जाऊ शकतो। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनामध्ये समान वाढ होऊन 51,480 रुपये होणार आहे। कर्मचाऱ्यांना सध्या किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे। निवृत्ती वेतनधारकांना सध्याच्या 9,000 रुपयांवरून 25,740 रुपयांपर्यंत वाढणार आहे। वेतन आयोग दर 10 वर्षांनी लागू केला जातो। 2016 मध्ये 7वा वेतन आयोग लागू झाला होता। 7व्या वेतन आयोगापूर्वी 4थ्या, 5व्या आणि 6व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ 10 वर्षांचा होता। 7वा वेतन आयोगाचा कार्यकाळ डिसेंबर 2025 मध्ये पूर्ण होणार आहे आणि त्यापूर्वी सरकारने 8वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतलाय। जानेवारी 2026 मध्ये 8वा वेतन आयोग लागू होणार आहे।